नॉर्मली दुर्बिणीनं जाळी बसवण्यासाठी जी जाळी वापरली जाते ती डायरेक्ट पोटात छतासारखी बसवतात. म्हणजे आता लक्षात घ्या, हे वरचं छत आहे, ह्याला जर आतून मी जाळी बसवली तर ती मला अशी बसवावी लागेल की जी स्नायूंना बळकटी देईल, परंतु आतड्यांना ती चिकटणार नाही. यात नॉर्मल पॉलिप्रोपिलीन असतंच, पण त्याला एक कोटिंग पण असतं. म्हणजे आपण जर हे पोटाचे 3 लेअर पकडले तर सर्वात आतमध्ये ही लेअर म्हणजे पोटाचा जो लेअर आहे त्याच्या आत ही बसते. त्याला जे कोटिंग असतं ते महाग असतं, त्यामुळे 15x15ची जाळी सुद्धा 45,000 पर्यंत जाते. ती फिक्स करायला परत आपल्याला छोटे छोटे स्क्रूज वापरावे लागतात. जसं आता ह्या छतावर बल्ब दिसत आहेत, हे जे बल्ब्स आहेत तसे आम्हाला भरपूर टाके घ्यावे लागतात किंवा स्क्रूज मारावे लागतात. जे स्क्रूज त्यात काही स्क्रूज हे जिरणारे असतात, काही न जिरणारे असतात. पर्यायानं आपण 80 ते 85,000 फक्त मटेरियलमध्ये घालवतो. मग ह्याला काही आणि त्यामुळं आपण सर्व रुग्णांना याचा फायदा देऊ शकत नाही. ह्याच्यावर काही उपाय आहे का? तर आहे. यासाठी जे टेक्निक मी वापरतो त्याच्यामध्ये एकतर स्नायूंच्या सर्वात आतल्या लेअरमध्ये किंवा 2 स्नायूंमध्ये आपण जाळी टाकतो. आता भारतामध्ये हे 17-18 मध्ये चालू झालं, मी पण हे 18 मध्ये चालू केलं. या टेक्निकमध्ये आपण 2 स्नायूमध्ये साधी पॉलिप्रोपिलीनची जाळी बसवतो आणि ती जाळी 4 ते 8 हजारापर्यंत येते. ती तिथं फिक्स करायला बऱ्याच वेळा स्क्रूज नाही वापरावा लागत. आम्ही टाके घेतो किंवा फार तर फार एक बायोलॉजिकल ग्लू म्हणजे डिंक वापरतो. डिंक हार्डली 10,000 रुपयाला असतो, ती जाळी हलू नये म्हणून.